खरंच. मी कोणत्याही गोष्टीचं प्रमोशन नाही करत आहे. पण गुडगावमध्ये ब्लिंकिट ही सर्व्हिस अशी आहे ना, रोजच्या गरजेच्या वस्तू काही मिनिटातच घरपोच आपल्याला मिळतात. आणि प्रत्येक गोष्टीची क्वालिटी इतकी छान ना, बघा मी ₹12 ची फक्त ही पालकची गड्डी मागवली. तर आता संध्याकाळची वेळ होती, हेवी जास्त खायचं नव्हतं. तर हलकं-फुलकं काहीतरी पालकपासून आपण बनवूयात. आलं, लसूण, मिरची थोडीशी टेचून घेतली. पालक जो आहे तो निवडून स्वच्छ धुवून एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये पालक काढून घेतल्या, आलं, लसूण, मिरची काढून घेतली. लाल तिखट, हळद, धनेपूड असे कोरडे मसाले घालून घेऊया. थंडीचे दिवस आहेत, मस्त तीळ भरपूर वापरायचे. ओवा मी हातावरती चोळून घातलाय. अर्धी वाटी बेसन आणि मीठ घातलेलं आहे. अगदी थोड्या पाण्याचा वापर करून सगळं हाताने मस्त कुस्करून घ्यायचं, एकत्र करून घ्यायचंय. टोमॅटो घालायचा राहिला होता, अर्धा टोमॅटो मी बारीक चिरून घातलाय. आणि हे बॅटर थोडं पातळ हवंय म्हणून पाणी पण मी थोडंसं वाढवलंय. हे बॅटर रेस्ट करायची गरज नाहीये, लगेचच तवा गरम करून घेतला आणि त्यावरती आपण थोडंसं जाडसर असं हे धिरडं पसरून घेतलं. मध्यम आचेवरती थोड्या तेलाचा वापर करून हे धिरडं जे आहे ते दोन्ही बाजूनी मस्त खरपूस असं शेकून घ्यायचंय. हेल्दी रेसिपी आहे, बनवायला अतिशय सोपी आहे आणि टेस्टला खरंच भन्नाट लागते. एकदा तरी याची टेस्ट नक्की करा. लोणचं, सॉस किंवा चटणी सोबत तुम्ही सर्व करू शकता. नक्की बनवा.